नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं असा प्रस्ताव राज्य सरकारकडनं मंजूर करण्यात आलेला आहे, परंतु तो अजून देखील केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला नाही. खरं म्हणजे त्याच्या संदर्भात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जाते. राज्य सरकार त्यामध्ये उत्साही नाही किंवा अनुकूल नाही असा आरोप निर्भीड मधून संपादक कांतीलाल कडूसाहेबांनी केला होता. पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि निर्भीड लेखचे संपादक कांतीलाल कडूसाहेब आपल्यासोबत. त्यांचा हा आरोप ते कोणत्या आधारावर करतात याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं. अन्य मुद्द्यांवर देखील आपण बोलणार आहोत. साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. खरं म्हणजे कालच आपण प्रशांत ठाकूर यांची बाईट ऐकली असेल. खरं म्हणजे त्यापूर्वी आपण हा सगळा आरोप केला होता की भारतीय जनता पार्टी जाणीवपूर्वक यासाठी दिरंगाई करत आहे, ते अनुकूल नाहीत असं देखील आपण बोललो होतो. किंवा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावरती ऐकलं जात नाही असा देखील आपला आरोप होता. या सगळ्या बाबतीत आपण आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण सगळा विषय मांडलेला आहे. तरी देखील नक्की काय प्रकार आहे, तुम्हाला असं का वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायची आहे. काय सांगाल? पहिली गोष्ट, माझा आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आरोप करणं किंवा एखाद्यावर टीका करणं हा माझा धर्म नाही आहे. समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब जसंच्या तसं वर्तमानपत्रातून प्रकाशित करणं किंवा त्याच्यावर लिहिणं ही पत्रकारिता आहे. त्याला वर्तमान धर्म म्हणतात. मला तुमच्या कालच्या आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची तुम्ही मुलाखत घेतलीत आणि मला फार त्याचं वाईट वाटलं नाही, कारण त्यांची बौद्धिक क्षमता, त्यांचं शिक्षण आणि एखाद्या नाका कामगाराप्रमाणे बोलण्याची त्यांची पद्धत, याचं मला फार वाईट नाही वाटलं आणि आश्चर्य तर अजिबात वाटलं नाही. ते आमदार आहेत ना. आमदार कसे आहेत तुम्हाला माहिती आहेत. मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. मी त्याच्यावर मी येतोय. लोकशाहीमध्ये कोणीही निवडणूक लढवू शकतो आणि आजच्या लोकशाहीमध्ये त्यांच्या वडिलांनी जी सुरुवात केली, तुम्ही विषय बदललात म्हणून सांगतो, तर त्याच्यावर मी बोलतो की पैसे देऊन निवडून येणं, मला काय बोलतं, व्यक्तिगत आहे. व्यक्तिगत टीका न करता तुम्ही जे आरोप असतील ना ते नक्की मांडा. मी त्याच्यावर संपूर्ण विदाऊट एडिटेड आपले मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, मी आरोप करत नाही, मी वस्तुस्थिती मांडतो. निवडून कोण येतं, कसं येतं, ह्याच्याबद्दल काय मी बोलायला नको. तुम्हाला माहिती आहे पत्रकारांचा धर्म आहे की घडतंय ते दाखवणं. मी जेव्हा एखाद्या नाका कामगारासारखे आमदार बोलतात तर ते मी तुमच्या मुलाखतीमधून दाखवते. मी काय आमदारांवर टीका करत नाही. मी एवढ्या खालच्या पातळीवर जाणार नाही. माझा दर्जा वरचा आहे, बुद्धीशी रिलेटेड आहे. आमदार साहेबांनी काल तुमच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की फडणवीस साहेबांचं मत असं आहे की ज्यावेळी इतर परवानग्या देण्यात येतील त्यावेळी नाव देण्याचा प्रस्ताव येऊ शकतो. माझा फडणवीस साहेबांना आणि त्यांचे शिष्य म्हणण्यापेक्षा सोमय्यांचे शिष्य असणारे आमदार प्रशांत ठाकूरांना माझा प्रश्न आहे, मग आंदोलन का केले एवढ्यासाठी तुम्ही? साहेब, मी परत तुम्हाला मी खूप माझं पूर्ण होऊ द्या. ठीक आहे. तुम्ही आंदोलनं का केले? जर तुम्हाला माहिती आहे की परवानगी देताना प्रस्ताव गेला पाहिजे किंवा नाव देण्याचा विषय येतो, मग तुम्ही आगरी समाजाला वेडे बनवलेत का? तुम्ही लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाचा अजूनही वापर करून स्वतः मोठं होण्याचा प्रयत्न करता का? तुम्ही मानवी साखळी आंदोलन इथून केली म्हणून सांगत होतात. 10 जूनला मानवी साखळी केलीत, आंदोलन केलं. मग तुम्हाला जर माहिती होतं तर मग मला सांगा, फडणवीस साहेबांनी तरी घाईघाईत एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यावर पहिल्याच ठरावात दिबी पाटील साहेबांचा नावाचा ठराव का घेतलात? तुम्हाला नेमकी भीती काय वाटत होती? बरं, मी बोलू का मध्ये? म्हणजे तुमच्याच याला विचारतोय. मी खूप बातम्या केलेल्या आहेत. मी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भातल्या अगदी तुमच्या मुलाखती देखा माझी पहिली मुलाखत. खूपच माझ्या मुलाखतीमध्ये मी ज्यावेळी सांगितलं, त्याच्या अगोदरही केलेल्या आहेत मी. लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याची यांची मानसिकता नाही, तेव्हा आंदोलन सुरू झाली, ते मान्य करावं लागेल. ठीक आहे. बरं, मी काय म्हणतो, मी मुलाखती खूप घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं बराचसा पोर्शन मला माहीत आहे. आता आपण काय म्हणता, आपला आरोप आहे की जर म्हणजे विमानतळाची प्रक्रिया जी आहे, लायसन्स वगैरे इश्यू केल्यानंतर नाव देता येतं, हे जर माहीत होतं मग आंदोलन करण्याची गरज काय होती? हा बरोबर.
परंतु त्यांचं मत आहे ना, ते माझं ठीक आहे, त्यांचं मत आहे, त्यांचं मत आहे, असंच आपण बोलूया ना, त्यांचंच मत आहे. परंतु स्वतः उद्धव ठाकरे सरकारनं मग काय गरज होती बाळासाहेब ठाकरेंचं नाव अगोदर देण्याची, असं तुम्हाला नाही वाटत का? कारण तसं त्यांची मुलाखत आहे, त्यांनी तशी बाईट दिलेली आहे. किंवा तसा जो प्रस्ताव जर केला नसता कोणी उद्धव ठाकरे साहेबांनी किंवा नगरविकास मंत्र्यांनी त्या काळात जर प्रस्ताव केला नसता तर ही आंदोलनच झाली नसती, असं नाही तुम्हाला वाटत का? तुम्ही चुकीचा प्रश्न नाही, विचारला. बरं, मी तुमच्या प्रश्नालाच माझं मी धरून प्रश्न तुम्हाला आहे. तुमचा अभ्यास कच्चा आला याच्यात. तुमचा जास्त असला तरी मलाही बऱ्यापैकी लोक ओळखतात. तुम्ही मुद्दा असा आहे, सुरुवात कुठून झाली? सुरुवात कुठनं झाली? ज्या वेळेला नगरविकास मंत्री तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी ज्या वेळेला घोषणा केली की या विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात यावं, दिबा पाटलांचं नाव नाकारून बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात येतं, त्यामुळे त्या ठिकाणी आंदोलन झालं. असा नाही आहे. तोपर्यंत दिबा पाटील साहेबांच्या नावाची मागणी असणारे अनेक लोकांनी पत्र दिली होती. 100% अगदी बरोबर. ऐका माझं पूर्ण ऐकू द्या. तुमचे परमप्रिय मित्र कोण? आमदार नाही, बरं, मी सगळ्यांचे न्यूज घेतले, मी त्यांच्या विरोधात तुमची बोलू तुम्ही आहे ना प्रत्येक वेळेला आहे ना. मला बोलू द्या ना. तुमचे मित्र नाही आहेत का? नाही, मी सगळे शत्रू असतील तर सांगा. बरं, मित्र कोणाचे आहेत? बरं, मी काय म्हणतो, म्हणजे माझे तर सगळेच मित्र आहेत ना, म्हणजे सगळेच मित्र आहेत माझे. आता मी सगळ्यांच्या, तुम्ही जरी बोलत असाल की तुम्ही सगळ्यांच्या मुलाखती नाही घेत, परंतु मी सगळ्यांच्या मुलाखती घेतलेल्या. अगदी तुम्ही जर पाहाल तर या मुद्द्याबाबत सगळ्यात जास्त ज्या मुलाखती असतील त्या प्रभात पर्वला पाहायला मिळतील तुम्हाला. माझा मुद्दा असा आहे, मी प्रभात पर्वच्या विरोधात बोलत नाही. कोण मित्र असणं आणि मी त्याच्या बाबतीत बोलत नाही, मी फक्त वस्तुस्थिती मांडतो. आणि ही मुलाखत पाहिल्यानंतर नका. माझा ठीक आहे, बरं, तुमचा मुद्दा त्याच्याला मी काय बोललो, प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष असताना अनेक संघटनांनी दिबा पाटील साहेबांच्या नावाची मागणी करणारे पत्र दिले. बरोबर. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना दिबा पाटील साहेबांसंदर्भात समाजाविषयी आस्था असते तर सिडकोच्या मध्ये ठराव केला असता. हा मुद्दा आता जुना झाला, पण मी ठरावाचंही म्हणत नाही. सिडकोचे अध्यक्ष असताना राज्य सरकारला त्यांनी शिफारस केली असती, पण आमदार प्रशांत ठाकूर आणि ठाकूर फॅमिलीला दिबा पाटलांचं नाव मोठं होणं हे मान्य नाही. असं बरोबर, ठीक आहे, आरोप आहे. मान्य नाही. आणि दिबा पाटलांचा मुलगा त्यांच्या बंगल्यावर उडबस करतोय, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे दिबा पाटील फॅमिली आपल्या याच्यात आहे. दिबा पाटील हे एक व्यक्तिमत्व नाही आहे. दिबा पाटील हे या समाजाचे नाही तर महाराष्ट्रात आणि देशातल्या शेतकऱ्यांचे गुरु आहेत, शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. दुर्दैवाने त्यांना लहान करण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांना पत्र दिलं, हा त्यांचा शिवसेना संघटनेचा एक पॉलिटिकल अजेंडा होता. मला तुम्ही सांगा, एकनाथ शिंदे साहेबांना असं पत्र देण्याची गरज नव्हती. मुख्यमंत्री शिंदे साहेब होते, कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आला असता किंवा कोणी शिफारस केली असता, पण त्यांनी तो मुद्दा एकनाथ शिंदे साहेबांना, उद्धव साहेबांना जेवढे तुम्ही दोषी धरता, कारण प्रशांत ठाकूर साहेबांचं भाषण ऐकलं, उद्धव ठाकरेने असं केलं, उद्धव ठाकरे साहेबांनी केलं, त्याला कारणीभूत एकनाथ शिंदे साहेब आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी ही ठिणगी टाकली नसती तर आज आगरी समाज आणि त्याची वाताहत झाली नसती, दिबा पाटील साहेबांच्या नावाला विरोध झाला नसता. प्रशांत ठाकूरांनी अभ्यास करून बोलावं. तुम्ही मान्य करता की एकनाथ शिंदेनी जर ही मुद्दा काढलाच नसता तर मग आंदोलनच झालं नाही, मग प्रशांत ठाकूरांची चूक काय तुमचं म्हणणं? प्रशांत ठाकूरांची हीच चूक आहे ना की त्यांना कोणाची तली उचलायची हे कळत नाही. प्रशांत ठाकूर साहेबांनी हे सांगावं की एकनाथ शिंदेची ते वावा का करतात. आता आपलं एक मला पूर्ण बोलू द्या ना. 350 प्लॉट त्याच एकनाथ शिंदेनी यांचं नाव अनियमित म्हणून ठपका ठेवला होता. आज त्याच एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री झाल्यानंतर यांचे प्लॉट फायनल केले. मग एकनाथ शिंदे, मग दिबा पाटलांचा मुद्दा गौण करून एकनाथ शिंदेंचीच तली उचलणार ना प्रशांत ठाकूर. आता शिंदे लक्षात घ्या, आपण दिबा पाटील मुद्द्यावर बोलतो. मी त्याच मुद्द्यावर ठाकूरांनी काय केलं आणि प्रशांत ठाकूरांची बौद्धिक कुवत काय, सामाजिक योगदान काय, याच्यावर मी बोलतोय. नक्की. बरं, आपण आहे ना त्याच मुद्द्यावर म्हणतो की या ठिकाणी म्हणजे सरकार, भारतीय जनता पार्टी सरकार याला विरोध करतं किंवा टाळाटाळ करतो या मुद्द्याला. मला साधी गोष्ट आहे, जर तुम्ही कॅबिनेटमध्ये हा विषय आणलात, फडणवीस साहेब होते, एकनाथ शिंदे साहेब होते, तुम्ही तो केलात, संभाजीनगरचा केलात, उस्मानाबाद, धाराशिव जे काय होते ते केलेत, ते 2 ठराव झाले, पुढं ते कोर्टात गेले. तुम्ही प्रस्ताव केल्यानंतर 15 महिने तुमचे लोक सांगतात तो प्रस्ताव. मला सांगा, एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, केंद्राला प्रस्ताव पाठवताना प्रशांत ठाकूर म्हणतात की त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं की तो मुद्दा परवानगी देता नाही. मग तुमच्या केंद्रीय राज्यमंत्री केंद्रीय आहेत कपिल पाटील,
त्यांचा पण वरचा मधला रिकामा आहे. प्रशांत ठाकूरांना हे सांगायचं आहे का? ते पत्र पाठवतात तुमचं असं म्हणणं. तुम्ही पत्र पाठवताय, प्रस्ताव पाठवा, तुम्हाला अक्कल नाही, केंद्रीय मंत्र्यांना अक्कल नाही, सगळे अक्कल फडणवीस साहेबांना दिली का? आणि जर फडणवीस साहेबांना सगळा कायदा कळत असेल तर तुम्ही कशाला? तुम्ही काय घरगडे आहेत सगळे त्यांच्या? तुम्हाला कळत नाही प्रस्ताव कधी पाठवायचा, प्रस्ताव केंद्र सरकारकडे. तुम्ही काय करता? लोकांना होलसेलमध्ये मूर्ख बनवतात. तुमची स्टाईल आहे, हे झालं नाही मी राजकारण सोडणार, हे मी पक्षांतर. ही इमोशनल ब्लॅकमेलिंग सोडा. तुम्हाला समाजाने नाकारलं. तुम्ही ज्या प्रभात पर्वच्या मुलाखतीमध्ये सांगता का समाजात योगदान नसलेल्या लोकांना दुही माजवतात, दुही तुम्ही माजवता, तुम्ही समाजद्रोही आहेत. तुमच्या हातात महापालिका असताना 2.5 वर्ष ओबीसीचा महापौर झाला असता, तुम्ही आगरी समाजाला दिलं नाही आहेत महापौर. आरक्षण होतं ना त्यावेळेला? 2.5 वर्षानंतर आरक्षण नव्हतं, ते खुल्या महिलांसाठी झालं होतं. ओबीसी आगरी समाजाची महापौर बनली असती, पण तुम्हाला दुसऱ्या आगरी मोठा झालेला बघायचं नाही आहे. तुम्हाला दिबा पाटीलसुद्धा मान्य नाही आहेत. तुम्हाला ते असतं तर स्वराज नाव देण्याऐवजी लोकनेते दिबा पाटील साहेबांचं तुम्ही पनवेलच्या महापालिकेच्या इमारतीला नाव दिलं असतं. दिबा पाटील साहेब हे नगराध्यक्ष होते पनवेलचे, मग त्यांचं नाव तुम्ही इमारतीला का नाही दिलं? तुम्ही कुठल्या मतांचं राजकारण करून स्वराज नाव दिलं? तुम्हाला स्वराज्याचं तोरण कसं बांधतात ते माहिती आहे का? तुम्हाला पनवेल संघर्ष समितीने तुमच्या महापौरांना पत्र दिलं की महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी दिबा पाटील साहेबांच्या नावाची शिफारस करा. महापालिकेने केली का 5 वर्ष सत्ता असताना? तुम्ही दिबा पाटील साहेबांच्या नावावर फक्त तुम्हाला सिडकोची कामं पाहिजे, कंत्राट पाहिजेत, तुम्हाला प्लॉट पाहिजेत, तुम्हाला शाळेचे भूखंड हडप करायचे आहेत, तुम्हाला रामबागचा 500 कोटीचा भूखंड हडप. तुम्ही भूमाफी आहेत प्रशांत ठाकूर. तुमचं सामाजिक योगदान नाही आहे. आणि तुमचं सामाजिक योगदान असतं, मी मान्य करतो, तुम्ही आमदार आहात, तुमचं सामाजिक योगदान असतं तर 25 वर्ष तुम्ही सत्तेतात, 3 वेळेला आमदार आहात, तुम्हाला आजही एका मतासाठी 5 ते 10 हजार रुपये मोजावे लागतात. प्रशांत ठाकूर साहेब, माझं वाक्य पूर्ण होऊ द्या. तुम्हाला दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला 2 ते 5 लाख 10 लाख देऊन विकत घ्यावं लागतं. तुमचं सामाजिक योगदान काय आहे? सामाजिक योगदान बघा, पप्पू कलानी गुंड होते, पण पप्पू कलानींनी सुद्धा चांगली कामं केली होती उल्हासनगरला. ते पप्पू कलानी जेलमध्ये असताना निवडून आले. मी मान्य करतो त्यांचं सामाजिक योगदान आहे, लोकशाही प्रक्रिया आहे. अरुण गवळी गुंड माणूस आमदारकीला निवडून आला. आमदारकीला कोणीही निवडून येतो, ज्याच्याकडं पैसा, ज्याच्याकडं सत्ता, ज्याच्याकडं गुंडगिरी. तो सात्विक असतोच असं नाही. जे चांगले आहेत ते येतात. दुसरी गोष्ट, समाजामध्ये लोकांना वाटतो की पैसेवाला आहे निवडून येतो. गणेश नाईक ह्याच समाजाचे. सीताराम भोईरसारख्या नवख्या माणसाने गणेश नाईकसारख्या बाप माणसाचा पराभव केला. इंदिरा गांधींचा पराभव झाला, नारायण राणेंचा पराभव झाला. पराभव कोणाचा झाला नाही? ज्या कर्नाला बँक लुटली त्या विवेक पाटलांचा पण पराभव झाला. त्या विवेक पाटलांचे शिष्य आहेत. प्रशांत ठाकूरांचे गुरु कोण? रामशेठ नाहीत, दिबा पाटील नाहीत. प्रशांत ठाकूरांना पहिली संधी शेतकरी कामगार पक्षाच्या युवक संघटनेचं रायगड जिल्हा अध्यक्षपद विवेक पाटलांनी दिलं. आपण मुद्दा आता तुम्हीच वेगळा मुद्दा, आपण जे मुद्दा घेतला होता, मी सामाजिक योगदानावर बोलतोय. आपण महत्त्वाचा मुद्दा काय योगदानाबद्दल प्रशांत ठाकूर बोलले. तळाचं नामकरण जे आहे त्याविषयी आपण तुमच्या मुलाखतीचा आधार घेतोय की त्याच मुलाखतीमध्ये तुम्ही प्रशांत ठाकूरांना विचारल्यानंतर त्यांनी सामाजिक दुही निर्माण करण्याचा प्रश्न केला. तर समाजात दुही निर्माण करतो त्याला समाज धडा शिकवतो. प्रशांत ठाकूरांना खारघरला मारलं. कोणी मारले? कुठल्या समाजाने मारले? आगरी समाजाने मारले. रामशेठ ठाकूरांवर चिरनेरला सत्याग्रहाच्या वेळी चप्पल फेकली, ते स्मारक धुवून घेतलं. कुठल्या समाजाने केलं? आगरी समाज. मग मला सांगा, हे सगळे ना, आता हे सगळं व्यक्तिगत तुम्ही आरोप करता. आता बरं, हा आपला विषयच नव्हता. बरं, मी काय म्हणतो, परत एकदा बोलतो, व्यक्तिगत आरोप करायचा आहे तुम्ही पत्रकार महाशय. नाही, बरं ठीक आहे. आता तुम्ही मला सन्मान्य नका समजू, काय फरक नाही. माणसाला सामाजिक पदर आहे. माझी अशी विनंती आहे की आपण आहे ना टू द पॉईंट बोललं पाहिजे. असं म्हणजे आरोप करायचे झालं ना, ते एक वेगळं व्यासपीठ असतं. आपण समोर आमदार प्रशांत ठाकूर यांना घेऊ. एक मिनिट, आपण समोर आमदार प्रशांत ठाकूर तुम्ही जर असले, खरं म्हणजे मी विनंती करेन तुमची, तर मी त्यांना विचारेन आणि त्याच्या समोर तुम्ही आरोप केले पाहिजेत असं मला वाटतं. काय एखादा माणूस समोर नसेल आणि अशा वेळी जर आपण आरोप करत असो तर त्याची किती खात्री द्यायची? आणि तुम्ही सगळे व्यक्तिगत आरोप करता असं मला वाटतं. तुम्ही मुद्दा मी काय म्हटलं, तुमची कालची मुलाखत आहे. तुमच्या कालच्या मुलाखतीच्या बाहेर मी जात नाही.
तुम्ही मला गुमराह करता, मी होणार नाही. मी गुमराह नाही करत. तुमचा पहिला मुद्दा की आंदोलन का झालं तर तो मी तुम्हाला विचारला आणि त्याचं स्पष्टीकरण आहे ना, म्हणजे ते आता लोक ठरवतील, तो लोक ठरवतील त्याचं स्पष्टीकरण. माणसाला ज्याच्या जीवनाला सामाजिक पदर आहे त्याला व्यक्तिगत जीवन नसतं, हे तुम्हाला माहित नाही. नाही मला माहित नाही असं समजू नका तुम्ही. त्याला मला समजत नाही असं समजू नका. गेल्या 2009 पासून मी पत्रकारिता करतोय आणि बऱ्यापैकी मलाही कळतं असं लोकांचा समज असेल तर तो चुकीचा असं समजा. ऐका, पत्रकारिता वेगळा, पत्रकार हा देव नाही, अजिबात नाही. पत्रकार हा विशेष माणूस नाहीये. इथं बुद्धी रिलेटेड आहे, बुद्धी, राईट, वैचारिकता. मी वैचारिकतेला प्राधान्य देतो. अगदी बरोबर आहे. आणि मी त्याच दृष्टीने माझं मत आहे, तुम्ही व्यक्तिगत आरोप हे बुरसटलेले विचार आहेत. आरोप नाही, वस्तुस्थिती. मी सुरुवातीला सांगितलं माझा मुद्दा असा आहे, त्यांनी म्हटलंय, मी नाही म्हटलं, की ज्याला सामाजिक योगदान नाही ते दुयी माजवतात. तर दुयी माजवणाऱ्यांवर हल्ले होतात. माझ्यावर हल्ला झाला, त्याची जबाबदारी घेतली का कोणी? हल्ले पत्रकारांवर होतात ना. आता आपण माझ्या बातमीवर हल्ला झाला, प्रशांत ठाकूरांनी मध्यस्थी केली. प्रशांत ठाकूरांनी सांगितलं, मी माघार घेतली. माझ्यावर हल्ला कोणी केला होता? माझ्यावर हल्ला दास संप्रदायाने केला नव्हता. यांचं अस्तित्व टिकवून माझं सामाजिक अस्तित्व धोक्यात आणण्यासाठी यांनी प्रयत्न केला होता. मी त्याच्यात जात नाही. पण जसं माझ्यावर हल्ला केला, मग व्यक्तिगत नव्हता तो हल्ला, तो माझ्या बातमीचा होता. तो सामुदायिक असतो. माणसाला व्यक्तिगत आयुष्य नसतं. जो समाजासाठी करतो त्याचं व्यक्तिगत आयुष्य नसतो, व्यक्तिगत आरोप नसतो. ही त्यांची तली उचलणं म्हणतात. आरोप नाही करत मी सांगतो यांच्यावर यांना समाजाने नाकारलं आहे. आणि म्हणून माझं स्पष्ट मत आहे, प्रशांत ठाकूरांनी आणखी आमदार व्हावे. 25 वर्ष आणि 50 वर्ष. प्रशांत ठाकूरांना माझं चॅलेंज आहे, लोकनेते दिबा पाटलांचा फोटो गळ्यात बांधा किंवा हातात घ्या तसबीर आणि सांगा की लोकनेते दिबा पाटलांनी आयुष्यात 1 रुपया दिला नाही निवडणुकीला. तुम्ही 1 रुपया न वाटप करता आमदार होऊन दाखवा. तुम्ही सांगाल ते आम्ही हरू. लोकनेते दिबा पाटलांच्या पहिल्या निवडणुकीचा खर्च 35 रुपये होता. ऐका, शेवटच्या निवडणुकीचा खर्च 350 रुपये होता. बरं मला काय बोलायचं? ऐका, तुम्ही मला मी भरकडीत नाही, तुम्ही मुद्दा वेगळा नेता. जर निवडणुकीला खर्च 50 कोटी येत असेल, सगळी निवडणूक ठाकूरांचं सामाजिक दायित्व शून्य. ते आता प्रूव्ह करायला लागेल तुम्हाला. ते प्रूव्ह करायला लागेल. मला काय बोलायचं आहे? ऐका प्रशांत ठाकूर बोलू नका. मी बोलत नाही, मी तसं नाही बोलत. मला काय बोलायचं, 15 वर्षात पनवेलमध्ये मतदानाला, मी नाव नका आता 1 मिनिट, कुठलाही पक्ष असेल, पनवेलच्या निवडणुका पैसे वाटप करून होतात की नाही, माझा प्रश्न तुम्हाला. काँग्रेस सगळेच पक्ष करतात ना, असं सगळेच पक्ष करतात. वाटले सगळेच कधीही पैसे वाटले नाहीत. मला काय बोलायचं, पूर्वीच मी आहे ना सगळ्या बाबतीत प्रशांत ठाकूर उभे राहिले म्हणजे ही मुलाखत लाईव्ह पाहिजे होती, पण झालं काय, आता नेटवर्कच नसल्या कारण ते लाईव्ह ठेवू शकतो. प्रशांत ठाकूर आणि पनवेलमध्ये निवडणुकीला पैसे वाटपण्याची सुरुवात कधी झाली? हे ना मी काय म्हणतो, आता हा विषयच नाही. ऐका, माझं म्हणणं काय, आमदार प्रशांत ठाकूर, मी काय म्हणत, आमदार प्रशांत ठाकूर यांचं म्हणणं काय आहे, आमदार प्रशांत ठाकूर ते राजीनामा देतील असं म्हणतात. जर विमानतळाला प्रशांत ठाकूर कधी राजीनामा नाही, सॉरी, पक्ष राजकारण सोडतील बोलले. अहो, मी काय म्हणतो, निवडणूक आले ना, प्रशांत ठाकूरांची अशी स्टेटमेंट निवडणूक झाल्यावर दाखवा. निवडणूक जवळ आली की नाही, मी राजीनामा देईन, राजकारण सोडेल, मी पक्ष सोडेन. हा माझा शेवटचा जुन्या मुलाखती बघा. हे इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे. पराभव दिसायला लागला की त्यांना हे आठवतं. तुम्हाला काय म्हणायचं, तुम्हाला काय म्हणायचं, ते नाव मिळणारच नाही अशी असं तुम्हाला वाटतं का? भारतीय जनता पार्टीच्या बापाला, पंजोबाला, खापर पंजोबाला चॅलेंज आहे, दिबा पाटलांचं नाव डावलून बघा. मग तेच म्हणतात ना की आमदार प्रशांत म्हणून काय उपयोग आहे? एकीकडे तुम्ही म्हणता की त्यांची ते टाळाटाळ करतात असं म्हणणं. एकतर ते नाव नाही मिळालं तर तुम्ही प्रतिदावा करायला पाहिजे की बाबा नाव जर मिळालं तर ते त्यांच्यामुळे नाही मिळालं ना, असं तुमचं म्हणणं आहे. मुद्दा चुकीचा आहे. नाही, हे प्रशांत ठाकूरांमुळे नाव नाही मिळत. हे आगरी समाजातील लोकांनी जो उठाव केलाय ही त्यांची तीव्र भावना आहे. हे कांती कडू किंवा प्रशांत ठाकूर इथं महत्वाचे नाही आहेत. मुद्दा असा आहे का इतकी वर्षे टाळाटाळ करता, या आम्ही नाही सांगत, त्यांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सांगतात, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील सांगतात. आणि त्यांच्या बातमीचा आधार घेऊन, त्यांच्या प्रतिकेचा आधार घेऊन निर्भीड लेखनी लोकांच्या समोर ठेवलं. आणि प्रशांत ठाकूरांनी मान्य केलं की 2 महिने माझी सुद्धा भेट झाली नाही. बोलले
मग खोटं काय छापलंय? आरोप कुठं आहे? तसं नाही, पण तुमचं असं म्हणणं आहे ना की मग ते म्हणून तर बोलतात ना की सत्व पाहता ना. मी काय म्हणून म्हणतो, एक नाही. काम करावं, प्रशांत ठाकूरांनी एक काम करावं. प्रशांत ठाकूरांनी असं म्हणावं की जोपर्यंत लोकनेते डी.बा. पाटील साहेबांचं विमानतळाला नाव दिलं जात नाही तोपर्यंत मी निवडणूक लढवणार नाही, असं जाहीर करावं आणि राजीनामा द्यावा. राजीनामा द्यावा त्यांनी. मी सांगतो, जोपर्यंत प्रशांत ठाकूर निवडणूक लढवणार नाही मी त्यांना विरोध करणार नाही, निवडणूक लढवणार नाही. तर नाही, माझा चॅलेंज प्रशांत ठाकूरांनी शिकावं की ज्या दिवशी लोकनेते डी.बा. पाटील साहेबांचं नाव विमानतळाला येईल त्याच दिवशी प्रशांत ठाकूरांनी निवडणूक लढवावी, त्या दिवशी मी निवडणूक लढवेन. अरे मूर्ख बनवण्याचे धंदे बंद करा, लोक चपलेनं मारतील. कशाला पण लोक भावना भडकवता? नाही, बरं, कांतीलाल कडू साहेबांची स्टाईल आहे. स्टाईल नाही, हे वास्तव आहे. प्रशांत ठाकूर माझे विरोधक नाही आहेत. रामशेठ ठाकूरांना मान्य करावं लागलं. उल्वा शाळेच्या बैठकीत रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं कांतीलाल कडू माझा शत्रू आहे. म्हणजे कांतीलाल कडू किती मोठा आहे त्यांनी दाखवलंय. आणि तेच प्रशांत ठाकूर काल सांगतात का ज्यांना सामाजिक दायित्व नाही, मला दायित्व नाही तर माझ्यावर बोलता कशाला? म्हणजे तुमचं बोलता कशाला तुम्ही तुम्हाला नाव घेण्याची पण डेअरिंग नाही होत. मी नाव घेऊन बोलतो. 350 प्लॉट तुम्ही लाटलेत, तुमच्या वडिलांनी रामबाग लाटली, तुम्ही उलव्याचा भूखंड लाटलात, ग्रामस्थांचा आग्र्यांचा, तुम्ही कामोट्याचा आगरी कुणबी चौकलशींचा भूखंड लाटलात. भूमापी आहात तुम्ही कसले आगरी समाजाचे नेते? नेता एकच, डी.बा. पाटील. डी.बा. पाटील सारखं नेतृत्व नाही, लक्षात घ्या. आणि त्या डी.बा. पाटील साहेबांचं नाव विमानतळाला दिलं गेलं पाहिजे. नाहीतर अनेक लोक, जसं वाय.एस. शंकर म्हणजे वाय.एस. रेड्डींचा अपघात झाला विमानतळाला, शेतकऱ्यांचे नेते होते आणि लोकांनी आत्महत्या केल्या. भारतीय जनता पार्टीने डी.बा. पाटील साहेबांचं नाव जर दिलं नाही तर कदाचित लोक आत्महत्या करतील, आत्मदहन करतील. आणि त्याला जबाबदार भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे नेते आहेत ना, पालखे वाहतात ना, हे स्वतःची ईडी चौकशी होईल म्हणून हे सगळे भाजपत राहिलेत. नाहीतर प्रशांत ठाकूरांनी कधीच गाशा गुंडाळला असता. प्रशांत ठाकूरांचा इतिहास सांगतो, तुम्ही व्यक्तिगत नका घेऊ, वास्तव घ्या. प्रशांत ठाकूर ॲक्टिव्ह झाले 96ला. 96 पासून 96-97ला त्यांच्या वडिलांनी निवडणूक लढवली. 97 ते 2003 शेकाप, 2004 ते 2013 काँग्रेस, 2014 ते ईडी आहे, CBI आहे म्हणून भाजप. नाहीतर राष्ट्रवादी काय RPI पण गेले असते. सगळे जे पक्ष बदलतात ते त्यांचं सगळ्यांचं असंच असतं तुमचं म्हणणं आहे. अनेकांनी पक्ष बदलला का? बदल. शिवसेना शेवटला, मी तुम्हाला शिवसेना शिवसेना का घेतली? ठीक आहे, बदलला होता असं मला बोलायचं. मी त्या मुद्द्यावर येत नाही. त्यांचा फ्लॅट विकायला कोणी लावला? शिवसेनेत गेले होते डी.बा. पाटील, हे तुम्ही मान्य करता? डी.बा. पाटील शिवसेनेत गेले याची पहिली बातमी देणारा कांतीलाल कडू. म्हणजे पक्ष बदलले म्हणजे मानसिक त्रास चुकीचं आहे असं तुमचं म्हणणं आहे? डी.बा. पाटील साहेबांना प्रचंड मानसिक त्रास दिला गेला. कोणी दिला याच्यासाठी माझी सविस्तर ठीक आहे, 100% वेगळा विषय. मी फक्त टू द पॉईंट बोलतो. डी.बा. पाटील साहेबांना दिलेले पैसे, उसनेप दिलेले पैसे त्यांच्याकडे मागितले. त्यावेळी त्यांना विलासराव देशमुखांना फ्लॅट विकावा लागला आणि ते पैसे या ठाकूरांचे डी.बा. पाटील साहेबांनी परत केले. डी.बा. पाटील साहेबांनी जर पैसे दिले नसते तर आत्महत्या करायला लागली असती. डी.बा. पाटील साहेबांवर प्रचंड हे होता. तुम्ही आता काय बोलले? या सगळ्या आरोपांना पुरावा नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांनी पुराव्यानिशी बोललं पाहिजे होतं. खरं म्हणजे मी परत बोलेल, कारण का आरोप आहे ना, कुठलेही आरोप सहज करता येतात. नाही, तुम्हालाही माहिती आहे, म्हणजे कुठलेही आरोप सहज ते पुरावे देखील केले पाहिजे. ऐका, माझे आरोप असते तर मला आत्तापर्यंत कोर्टात घेतला असता. बरं ठीक आहे, तो वेगळा विषय आहे. एक मिनिट, तो त्यांनी खेचावं त्यांनी. मी काय म्हणतो, खेचावं ना. आता एवढे असेल, हिंमत असेल तर ठाकूरांनी त्यांची बदनामी केली म्हणून कोर्टात खेचावं. मी वाट बघतोय. कर्नाला बँकेमध्ये सुद्धा हे दोषी आहेत. आता साऊथ बँकेने त्यांना कोर्टात खेचले. ते मोठं प्रकरण आहे, ते बाहेर येईल लवकर. मी काढतोय, आरोप नाही. कांतीलाल कडू कुणावरही आरोप करत नाही, कारण कांतीलाल कडूला कोणीही मोठा नाही आणि कोणीही छोटा नाही. कांतीलाल कडू सामान्य माणूस आहे आणि मी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. माझे कोणी दुश्मन नाही, माझे कोणी शत्रू नाही आहेत. शत्रू त्यांनी जे डिक्लेअर केलं आहे. रामशेठ ठाकूर सारखा माणूस 2 वेळा खासदार, 3 वेळा आमदारचा वडील, नगरपालिका, इतका मोठा 2-5 हजार कोटीचा मालक म्हणतो कांतीलाल कडू माझा शत्रू आहे. याचाच अर्थ कांतीलाल कडू त्यांना भारी पडतोय.
बरं, त्यांनी जाहीर केलंय, मी नाही. आणि तुम्ही जेवढ्या आमदार साहेबांच्या मुलाखती घ्याल त्याच्या 50% माझ्या घ्या, समाज जागृत होईल. आमदार असं नाही सर, तुम्ही कधी बातमी दाखवली? बरं मी काय म्हणतो, असं काय नाही, जे मुद्दा असेल त्याच मुद्द्याला आपण मुलाखत घेत असतो असं तुम्हाला असं वाटतं? मुद्दे ठीक आहे, मी बघा, बऱ्याच काल मुद्देसूद नाही असं जर या मुलाखतीत कोणाला वाटलं तर मी मान्य करायला तयार आहे. म्हणजे जे लोक पाहत असतील मुलाखत आणि सागर मुद्देसूद विचारत नाही हे त्यांनी नक्की कमेंट करावं. मी मुद्देसूद बोलत नाही असं कमेंट करावं, मी मानायला तयार आहे. माझा मुद्दा असा आहे, काल तुम्ही दैनिक निर्भीड लेखचा उल्लेख केला, बातमी होती म्हणून उल्लेख केला. बरोबर आहे, निर्भीड लेखने ते छापलं. ह्या बातम्या तुम्हाला इतर वर्तमानपत्रात का येत नाही? परत तुम्ही आता त्याला राजकीय विरोधक समजता, तो राजकीय विरोधक समजता की व्यक्तिगत विरोधक समजता मला माहित नाही. काय सांगितलं की ज्या माणसाला सामाजिक पदर आहे त्याला व्यक्तिगत जीवन नसतो. तुम्ही पहिला अभ्यास करा. नाही साहेब, बरं मी काय म्हणतो, तुम्ही सगळे आरोप आहे ना, मी त्याचे पेपर येऊन जर बोलले असते तर ते मलाही बरं वाटलं असतं. म्हणजे कुठला पेपर पाहिजे? कुठलेही जे असतील ते परत एकदा मुलाखत ठेवू आपण. कुठला पेपर पाहिजे? आपण परत एकदा मुलाखत ठेवू या सगळ्या बाबतीत सुद्धा. आणि तुम्ही ते पेपर मी त्याच्यावर परत त्यांची परत बाजूला गेली. तुम्हाला कुठला पेपर पाहिजे सांगा, माझ्याकडे पाहिजे. बघा माझ्याकडे सगळे पेपर आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराचे सगळे पेपर. बरं एखादं वाचून दाखवा. चॅलेंज नाही करायचं नाही. तुम्ही त्याच्यावर एखादं वाचून दाखवा ना. तुम्ही असं पेपर दाखवलं म्हणजे झालं नाही ना साहेब. पेपर दाखवा ना, एक पेपर मुलाखती घ्या, मी तुम्हाला सगळे पेपर एक एक करून दाखवतो. एक तरी वाचून दाखवा साहेब, आता एक तरी वाचून दाखवा. मग तुमचे आरोप खोटे आहेत असं तुम्ही बोलायला तयार व्हा. अरे तुम्ही पेपर वाचायला पाहिजे. एवढे जर तुम्ही एवढे जर छातूटोकपणे तुम्ही जे सगळे आरोप केले तर एखादा पेपर दाखवायला सुद्धा तुम्ही त्या ताकदीनं बोलले पाहिजे. उद्या या माझ्याकडं, मी तुम्हाला उद्या ईडीकडे तक्रार केली, त्याची तक्रार नाही, पुरावे असले पाहिजे. पुरावे असले पाहिजे. आता बरं मला काय बोलायचं, बघा दिगंबर पाटील प्रकरणात, फसवणूक प्रकरणात तुम्ही पेपर दाखवले नाही, एवढे आरोप केले, परंतु हा विषय मी काय बोलतोय, सनातन तुमचा प्रभात पर्व म्हणजे न्याय असं कुठं बोलत साहेब? तुम्ही आहे तर दिलं पाहिजे, एखादं तरी दाखवलं पाहिजे. एखादं तरी दाखवलं पाहिजे ना. एखादं नाही, एवढे मी छापले. निर्भीड लेख वाचत नाही तुम्ही प्रभात पर्व जेवढे बघता तेवढं मी निर्भीड लेख वाचतो. तुम्ही ईडीला मी जी तक्रार दिली पुराव्यासहित, ते पुरावे तुम्हाला देतोय. तुम्ही लावणारात बातमी? बरं लावू ना आपण बातमी, नक्की लावू आपण 100%. आताही दाखवायची तयारी माझी तुम्हाला, आताही दाखवायची माझी तयारी. दाखवतोय सगळे पेपर, आताही दाखवायची तयारी, लक्षात घ्या. आताही दाखवायची तयारी, आताही दाखवतोय. तुम्ही लाईव्ह करा, मी लगेच दाखवतोय. तुम्ही एडिट करून दाखवणार. नेटवर्क नव्हतं पण इथे. बरं कॅमेरा एक मिनिट, कॅमेरा करा तिकडे, कॅमेरा करा. ही सगळी लोक बसलेले आहेत सगळ्यांकडे. एक मिनिट, इथे लाईव्ह करण्यासाठी मी नेटवर्क चेक करत होतो. बोलाल का कोणी? नेटवर्क नाहीये ना इथं वायफाय नव्हतं, नेटवर्क वायफाय नाहीये, नेटवर्क नव्हतं. तसं नाही म्हणून मी लाईव्ह नाही केली. आता नाही तर मी लाईव्ह करायला तयार होतो. नाही काय होतं, मी लाईव्ह करायला तयार होतो. इथे नेटवर्क नव्हतं. कदाचित परत काय आरोप करतील, कांतुलाल कडू साहेब आरोप करतील की सागर राजेने एडिट केली मुलाखत, तर त्याच्यामुळे. परंतु इथे टेक्निकल अडचण असल्या कारणाने आपण लाईव्ह केली नव्हती. मला तुमचा मुद्दा आणि चॅलेंज, तुम्ही प्रशांत ठाकूरना बैठकीला बोलवायचं, मी येतो. चला ठीक आहे, आपण प्रयत्न करू. आणि नाही प्रयत्न नाही, मी तर न्याय देवता नाही ना साहेब, तुम्ही म्हणतो तसं. मी न्याय देवता आहे का? जय महाराष्ट्र चॅनलवर लाईव्ह होते. प्रशांत ठाकूर सोडून गेलेत, उरणचे आमदार सोडून गेलेत. तुम्हाला जेवढे पुरावे पाहिजे तेवढे सगळे पुरावे तुमच्या घरी पाठवतो विथ डॉक्युमेंट. तुम्ही बातमी छापायची माझी विनंती आहे. आणि नाही छापलीत तर तुमच्या विरोधात मी मुलाखत देईन. चालेल ना. बरं काय, तो काय तुमचा अधिकार आहे साहेब, तुम्हाला तुमचा अधिकार आहे. आणि मी कधीच अधिकार मान्य नाही केला. लक्षात ठेवायचं, पत्रकार म्हणून निर्भीड लेखला मी अनेक बातम्या छापल्या, व्यक्तिगत नाही. पुरावे असल्याशिवाय मी छापत नाही. पुरावे असल्याशिवाय तुम्हाला त्याचाच पुरावा देतो. उल्हानोडला 8 दिवसापूर्वी बैठक झाली. माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी त्यांना विचारलं का तुम्ही कांतीलाल कडूंकडे अर्ज का दिलात, माझ्याकडे आले असते तर तुम्हाला न्याय दिला असता. तेव्हा पराग मोहिते नावाचा माणूस आहे, पराग मोहिते की रुपेश मोहिते, माजी सरपंच, त्यांनी मला पत्र दिलं होतं. ते म्हणले तुम्हाला 2 वर्षापासून पत्र दिलं आहे, तेच पत्र आम्ही कांतीलाल कडूंना दिलं. कांतीलाल कडूंनी बातमी छापल्यावर तुम्ही जागे झालात आणि भूखंड दिलात. आणि पुरावे तुम्हाला पाहिजे ना, मी कोर्टात दिले ते तुम्हाला देईन. मला तुम्हाला पुरावे द्यायला काय, पण पुरावा मी इथं बोलत होतो म्हणून आपण ऐका, आपण त्या बातमीचं आता काय कोणाकडनं काय पुरावा घेतलात? बाकी काय तुमचं त्यांचं नावही घेतलं नाही त्यांनी, तुमचं नावही घेतलं नाही त्यांनी. नाव घेणारच नाही ते, तुमचं नाव तुम्ही नाव घेतलं असतं तर आपण विचारता आलं असतं. तुमची बातमीचाच फक्त मी पुरावा, त्या ठिकाणी तुम्ही जी बातमी केली तोच पुरावा. आता ती बातमी नव्हती का? बातमी नव्हती, बातमी होती. त्यांना सांगितलं, फडणवीस साहेबांनी सांगितलं की इतर परवानगी येतील तेव्हाच. या तत्वाला तुमच्याकडे काय पुरावा आहे? मी
तुम्हाला प्रश्न विचारला त्यांच्यावर विश्वास ठेवता. नाही मी माझ्याकडे तुम्हाला document मागता. मी तुम्हाला प्रश्न काय विचारला की लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नाकारून मी लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नाकारून जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं त्यावेळी आंदोलन झालं. त्या प्रश्नाला तुम्ही थेट उत्तर नाही दिलं. एक लक्षात घ्या, महाविकास आघाडी तुमचं म्हणणं काय गरज होती हे आंदोलन करायची? तर मी विचारलं की बाळासाहेब आंदोलन करण्याची बोलले तुम्ही साहेब, हे एडिट मी नाही काय होणार बोललोय? ना आता विदाऊट एडिट आहे. ऐका, परत ऐका माझी मुलाखत. त्या जर तुम्हाला माहिती होतं, तुम्हाला जर कळलं, तुमच्या नेत्याने आता सांगितलं, तर मग त्यावेळी आंदोलन करण्यापूर्वी हे का जाहीर केलं नव्हतं मी बोललो. फडणवीस साहेबांनी? नाही, मी लोकांच्या विषयाचं बोलू ना की आंदोलन का झाली. कशाला फिरवता? ते फिरवत नाही मी आता काय तेवढा म्हणजे ही मुलाखत पाहून लोकांना कळेलच. नाही, लोकांना मुलाखत कळू दे. माझं काही चुकीचं मी बोलणार नाही मी बोलणार नाही. आणि मी सांगितलं की लाईव्ह करा, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे म्हणून तो झाला नाही. मी लाईव्ह बोलायला तयार आहे आणि तुम्ही मागता ना ते सगळे पुरावे देतो, पण मला खात्री आहे तुम्ही ते दाखवणार नाही. चला ठीक आहे, हा विषय संपूया. म्हणजे अनेक आरोप या ठिकाणी आरोप नाही. तुम्हाला पत्रकारिता कळत नसेल तर मी आरोप आरोप नाही. सर पत्रकारिता कळतं म्हणून मी आरोप बोलतोय. पत्रकारिता कळते म्हणून मी आरोप म्हणतो साहेब. राजे, पत्रकारितेत आरोप आणि दावा याला मी दावा करतो. तुम्ही दावा करता, माझ्या दृष्टीने तो आरोप आहे आरोप नाही. सर, माझ्या दृष्टीने तो आरोप आहे. तुम्ही बरं साहेब पत्रकारिता कळते म्हणून बोलतोय मी साहेब. मी त्याला दावा म्हणा की बाबा ठीक आहे, बरं साहेबांची पत्रकारिता वेगळी असेल. कोठे असतील तर ठाकूर साहेबांनी त्यांच्या फॅमिलीनी माझ्यावर कोर्ट कचेरी करावी. ठीक आहे, तो वेगळा त्यांचा विषय, त्यांनी करावा. नाही कसं अहो मी त्यांनी करावे ना. मी माझा विषय सांगतो ना. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही बोललेल्या गोष्टीची मी सहमत नाही. कारण नाही तुम्ही सहमत कशा असणार? परत माझ्यावर दावा ठोकला ते कशाला? बरं मला काय म्हणतात तुमच्यावर दावा जेवढी काय कशाला? पत्रकारिता कळते ना. अहो काय आजकाल काय किती होतं तुम्हाला काय माहित नाही का विषय. एक लक्षात आता माझ्यावर लोडाने 5 कोटीचा दावा ठोकलेला आहे. आता मी आरोपच बोललोय त्यावेळी. ऐका ना, परंतु लोडाने टोकली की नाही तुमच्यावर, मग लोडाचं तुम्ही क्रॉसिंगला का नाही गेलात? चालूच आहे ना. अपील केलं साहेब. तुम्हाला आता का बाकी बोला साहेब, आता मला काय अजिबात कळत नाही असं तुम्ही कृपया समजू नका. बदनामीकारक वृत्त छापणं चालू आहे, कोर्टात केस चालू आहे. ऐका ना माझं, ऐका ना. एक स्टेट- लोकांना याचं कळत नाही. बदनामीकारक वृत्त छापलं ह्याच्या अनेकांवर केसेस होतात. माझ्यावर आहेत. माझ्यावर कोण लढतात? 2 केसेस चालू आहेत. एक भारतीय जनता पार्टीचा संघाचा प्रचारक आहे आणि एक भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची रिलेटिव्ह आहेत. ते काय आहे, त्याला होणारच, त्याला आरोप म्हणतात. ऐका, बरं मी काय म्हणतो, मी जर या मुलाखतीमध्ये दावा करतोय का लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाला सगळ्यात जास्त विरोध भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या आमदाराचा आहे, तर माझा मुद्दा तो आहे. तुम्हाला त्यांनी जी मुलाखत दिली त्याच्यावर मी खुलासा केलाय. मी त्यांच्यावर आरोप नाही केले. सामाजिक दायित्व कोणाला आहे? ठीक आहे. मी 3000 लोकांना कोविडमध्ये ॲडमिट केले, त्यांनी 30 लोकांना ॲडमिट केले. आता काय पुरावे लागतील त्याला. नाही मी त्यांनी नाही कधी बोललं साहेब. त्यांनी 30 लोकांना ऍडमिट केलं की 300 लोकांना. तुम्ही बोलता इथे आता तुमच्याच मी मागेल ना की त्यांच्या मागेल. त्यांनी जेव्हा बोलतील की त्यांनी कोण आहेत? राज्यपाल साहेब आहेत. त्यांनी माझा गौरव आमदारांचा गौरव झाला कोविडमध्ये काम केल्याचा. इथं लिहिलंय मी काय केलं. ठीक आहे, आता पुरावे पाहिजे असतील तर नाही ह्या मागितलात ना मी आता पण देतो. मी मागितलाच नव्हता. नाही सांगतो मी. ठीक आहे, ही मुलाखत आपण पाहिलेली आहे. कांतीलाल कडू साहेबांनी आरोप केले, त्यांचा दावा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मी त्यांच्या ह्या सगळ्याची दाव्यांची, कारण काय आजकाल कितीतरी केसेस होतात त्या निमित्तानं आणि ते सगळं अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे आणि ते बोललेले आहेत. ही मुलाखत पाहिल्यानंतर कांतीलाल कडू साहेबांचे जे आरोप आहेत ते किती खरे आहेत किंवा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता पनवेल. धन्यवाद.